गणिती पद्धतीने सगळेच्या सगळे मतं ॲड होतात असं नाही. त्याचं कारण असं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचा ऑडियन्स सेम आहे. म्हणजे मराठी माणूसच त्यांचा ऑडियन्स आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा पुढे असणार आहे. तो कसा सोडवतात हे बघायला पाहिजे. भाजपकडे ज्या प्रमाणात इन्कमिंग राज्यभर बघतोय, आज अनेक शहरांमध्ये माजी उमेदवार किंवा पडलेले उमेदवार शिवसेनेचे, काँग्रेसचे, ते सगळे उठून भाजपकडे चाललेत. त्यांना काही प्रलोभन असल्याशिवाय थोडेच चाललेत ते. मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र आलेत का स्वतःच्या अस्तित्वासाठी, हा कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे मराठी माणसाचं भलं चालूच आहे की आज राज्यात सरकार चालू आहे, सगळं चालू आहे. त्यांच्यामुळे थोडंच मराठी माणसाचं भलं होतं. ठाकरे बंधूंची युती झाल्याचं जाहीर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. हेच ते हॉटेल आहे, ब्ल्यू सी हॉटेल म्हणतात त्याला. याच हॉटेलमध्ये 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपच्या युतीची घोषणा झाली होती. आणि त्याचे परिणाम किंवा त्याचं पुढं काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं. महाविकास आघाडी निर्माण झाली, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले आणि त्यानंतर राजकारणाचा जो खेळ खंडोबा झाला तो पूर्ण राज्यानं बघितला. आत्ता याच हॉटेलमध्ये याच ठिकाणी मनसे आणि ठाकरे शिवसेनेची युती झाल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. आणि आजच्या दिवशी माझ्यासोबत यावर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक परांजपे सर आहे. सर, या युतीकडे कसं पाहता तुम्ही? नाही, दोन भाऊ एकत्र आले, युती झाली, ही चांगलीच गोष्ट आहे. त्याचं कारण असं, दोन भाऊ एकत्र येणं ही आपण कुटुंब व्यवस्था मानतो. 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले, हे चांगलं आहे. पण राजकीय दृष्ट्या जर विचार करायचा असेल तर फार मोठा काही फरक पडेल एकूण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्ष खूप बलवान झाला आहे. त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असताना साधारण 26% मतं होती, 26-27% 2017च्या निवडणुकीला. एकनाथ शिंदे 55 नगरसेवक घेऊन बाहेर पडले. त्यामुळे त्यांची ताकद कमी झाली, त्यामुळे त्यांना राज ठाकरेंची गरज होती. दोन भाऊ एकत्र आलेत हे जरी आपण म्हणतो हे चांगलंच. आता इव्हेंटही झाला, वरळीतला इव्हेंट झाला डोमचा. परंतु ते एकत्र आल्यामुळे उद्धव ठाकरेंची अवस्था जी खूप कमकुवत झाली होती ती काही प्रमाणात सावरली आहेत. म्हणजे त्यांची मतं जी जवळपास निम्म्यानी कमी झाली असती, त्याच्यात 7-8% मतं राज ठाकरेंची होतील. पण ही गणिती पद्धतीने सगळेच्या सगळे मतं ॲड होतात असं नाही. त्याचं कारण असं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचा ऑडियन्स सेम आहे. म्हणजे मराठी माणूसच त्यांचा ऑडियन्स आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा पुढे असणार आहे. तो कसा सोडवतात हे बघायला पाहिजे. आणि एका रात्री दोघं एकत्र आले म्हणून निवडणूक जिंकतील अशी शक्यता मला कमी दिसते. वारंवार सांगितलं जात होतं की आज राज ठाकरेंनी देखील सांगितलं, मी आकडा सांगणार नाही, कारण मुलं पळवणारी टोळी राज्यात अग्रेसर आहे, म्हणजे फिरते. एवढी भीती देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांची घेतली आहे, त्यांच्या बोलण्यात दिसत होतं. नाही, बरोबर आहे ना. त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. एकनाथ शिंदेचे आपल्याला निवडणूक लढवण्याच्या सर्व रणनीती माहिती आहेत. हे लक्षात घेतलं तर समजा त्याने आता जागा जाहीर केल्या, तिथले संभाव्य कोण कोण आहेत नेते हे माहिती आहे ना. त्यांना प्रलोभनं दाखवून घेतलं जाईल, वळवलं जाईल अशी शक्यता आहे. आज आपण भाजपकडे ज्या प्रमाणात इन्कमिंग राज्यभर बघतोय, आज अनेक शहरांमध्ये माजी उमेदवार किंवा पडलेले उमेदवार शिवसेनेचे, काँग्रेसचे, ते सगळे उठून भाजपकडे चाललेत. त्यांना काही प्रलोभनं असल्याशिवाय थोडेच चाललेत ते काही देशाचा राज्याचा विचार करून चाललेले नाहीयेत. त्यामुळे तीच भीती जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना असेल, त्यात काही गैर नाही आहे राजनेता म्हणून. त्यामुळे आपल्या पक्षाचे लोक इंटॅक्ट राहावेत म्हणून जागा वाटपाचा तिढा जो आहे तो दोघांतला चालू राहील. आणि जागा वाटप अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत चालू राहील. आणि अर्ज भरल्यावर कळेल की हा उमेदवार आहे, आणि त्यात काही गैर नाही. ही गोपनीयता पाळली पाहिजे दोन्ही पक्षांनी. तीच राज ठाकरे बोलतात आणि त्यात काय मला फारसं वावगं वाटत नाही. हा, दुसरा महत्वाचा मुद्दा, आता हिंदुत्ववादी विचार हा एक महत्वाचा मुद्दा आहे. निवडणुकीच्या काळात आपण बघितलं असेल, विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये हिंदुत्ववादी विचार सरलीला आम्ही धरून दोघांकडनं बोललं जातं. मात्र दुसरी गोष्ट महत्वाची आहे की यामध्ये आपण जर बघितलं तर आता मुस्लिम बांधव देखील ठाकरे शिवसेनेकडे, ठाकरेंकडे वळालेले आहे. मात्र परप्रांतीय जे आहे त्यांच्याविषयी म्हणजे परप्रांतीय जो मतदार आहे त्यांच्यामध्ये दुरावला जाईल असं वाटतंय का? मला असं वाटत नाही कुठलीही कम्युनिटी एक गठ्ठा मतदान करते. हा. त्यामुळे जसं मुस्लिम मतदारांनी मागच्या वेळेला उद्धव ठाकरेंना लोकसभेच्या वेळी साथ दिल्याचं दिसलं, हा. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना आली आणि महायुतीने स्वीप केला. हा. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही इतकी सोपी नसते. निवडणुकीचं विश्लेषण किंवा निवडणूक समजून घेणं हा काही सोपा विषय नाही, गुंतागुंतीचा विषय आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की मायनॉरिटी कम्युनिटी म्हणून, आपल्याला एक बाय अँड लार्ज दिसतं की मुस्लिम बांधव हे काय नरेंद्र मोदींच्या बाजूने नाहीत. गोधनाच्या जखमा अजूनही ते विसरलेले दिसत नाहीयेत. त्या प्रमाणात पडत नाहीत मतं भारतीय जनता पक्षाला. परंतु तुम्ही जे असं म्हणताय की उत्तर भारतीय किंवा इतर,
तर सरळ सरळ असं दिसतं की राज ठाकरेंची शिवसेनेत असताना, युवा नेते असताना, रेल्वेच्या परीक्षेच्या वेळेला त्यांनी जी काही मारहाण केली होती बिहारी मुलांना, ते त्यांच्या दृष्टीने संयुक्तिक होतं. त्याचं कारण असं की फक्त हिंदी पेपरांमध्ये जाहिराती आल्या, इथल्या पेपरांमध्ये जाहिराती नाही, इथे भरती असताना त्यांचा मुद्दा जरी बरोबर असला तरी ते दीर्घकाळ उत्तर भारतीयांच्या लक्षात आहे. त्यामुळे राज ठाकरेंना उत्तर भारतीयांचा विरोध होतो आणि ते परराज्यात येणाऱ्या लोंढ्यांविषयी कायम बोलत असतात. ते मशिदीच्या बांगेविषयी मोठमोठ्यांनी बोलत असतात अनेक सभांमध्ये. यापुढे इंटरेस्टिंग ते राहणार आहे की ते उद्धव ठाकरेंबरोबर निवडणूक लढताना बांग या विषयावर बोलतील का, हा, हे आपल्याला रंजक ठरणार. भोंगा भोंगा हा मुद्दा देखील काँग्रेसचा भोंगे काढा हे आता बोलतील का तितक्या उच्चारावर, तर मला वाटत नाही. निवडणुकीची रणनीतीवरून बोलणार नाहीत. आताही त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा पण एक आहे अल्लाह हाफिज म्हणतानाचा. हा. तर ह्या गोष्टी आता निवडणुकीच्या राजकारणात आपल्याला दिसतील. पण मुख्य मुद्दा आहे की दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे फार फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणता तसं मुस्लिम सगळी मतं काही एकदम यांच्या पारड्यात येतील असं नाही. उत्तर भारतीय सगळे त्यांच्या विरुद्ध जातील असंही नाही. पण मराठी मुद्द्यावरनं दोघं एकत्र आले जास्त दिसलेलं आहे. आणि जी मराठी मेळावा जो घेतला होता वरळी येथे, त्यानंतर ही आता थेट घोषणा एकत्रितची. महापालिका ज्या राज्यातल्या आहे 29 महापालिका आहे, मुंबईत तर दिसतच आहे, मात्र इतर ठिकाणी देखील यांची युती अशीच फायद्यात पडेल ना. नाही नाही, त्यांची युती ठिकठिकाणी होईल की नाही हे आत्ता सांगणं अवघड आहे. जसं नाशिकमध्ये राज ठाकरेंचं अस्तित्व तिथे कदाचित होईल, पण सगळीकडे होईल का नाही सांगता येत नाही. आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र आलेत का स्वतःच्या अस्तित्वासाठी, हा कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे मराठी माणसाचं भलं चालूच आहे की आज राज्यात सरकार चालू आहे, सगळं चालू आहे. त्यांच्यामुळे थोडंच मराठी माणसाचं भलं होतं. मराठी माणसाचं भलं हा त्यांचा दाखवायचा चेहरा आहे. ते स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र आले. पुण्याकडे जर बघितलं, दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस दोघं काकापोतने एकत्र येत आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? ते सुद्धा त्यांची गरज म्हणून एकत्र येत आहेत. त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे पुणे महापालिकेत आणि अतिशय बलवान पक्ष झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या बरोबरचे अनेक नेते जर काँग्रेस बरोबर अलायन्स नाही झालं तर आम्ही लढणार नाही म्हणतात. कारण आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही निवडणूक. आणि प्रभाग केल्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेसचे जे बलशाली आता नगरसेवक आहेत सिटिंग, त्यांनाही प्रभागामध्ये निवडणूक लढवणं अवघड आहे. कारण दुसऱ्या उमेदवाराचा खर्चही त्यांना करायला लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकीकडे शरद पवारांच्या पक्षाबरोबर जायचं, दुसरीकडे काँग्रेसशी अलायन्स केला किंवा अंडरस्टँडिंग केलं तरच अजित पवारांचा पक्ष पुण्यामध्ये लढू शकेल, अशी पुण्यामधली स्थिती आहे. हा, मात्र आता शेवटचा प्रश्न तुम्हाला मी थांबतो. जर विचार केला आपण तर ह्या युतीचा महायुतीवरती आणि त्यानंतर काँग्रेस आणि वंचितची युती होते, यावरती किती परिणाम होईल? नाही नाही, महायुतीवर आता दोन ठाकरेंच्या युतीचा परिणाम मुंबईत काही प्रमाणात होऊ शकतो. परंतु परंतु सगळ्या राज्यभर काय होईल असं आपल्याला भाकीत करता येणं अवघड आहे. कारण ते ठिकठिकाणी अलायन्सेस झाले की कळेल. पण ओव्हरऑल महायुतीला परिणाम किती होणार आहे तर त्या त्या ठिकाणचं चित्र वेगळं असेल. मुंबई पुरता विचार केला तर फार फरक पडणार नाही हे मी बघायचं सांग. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. खरं तर आजच्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीला कुठलाही फरक पडला नसल्याचं शैलेश परांजपे यांनी म्हटलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.